हॅलो एव्हरीवन, मी तुम्हाला आज ई सी जी काय असते इलेक्ट्रोकार्डियोग्राम. तर आपण ई सी जी कशी काढायची हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली ई सी जी मशीनद्वारे सांगणार आहे. ठीक आहे. ई सी जीमध्ये 6 लीड्स असतात आणि 4 क्लॅम्प्स असतात. या ई सी जीचे वेगवेगळे कोडिंग असतात. जसं V1, V2, V3, V4, V5, V6. आता V1चा रेड कलर असते, V2चा येल्लो कलर असते, V3चा ग्रीन कलर असते, V4चा ब्राऊन कलर असते, V5चा ब्लॅक कलर असते, V6चा ब्ल्यू कलर असते. आता ही V1 हे कुठे लागत असते तर फोर्थ इंटरकोस्टल स्पेस टू द राईट ऑफ द स्टर्नममध्ये लागत असते. त्याच्यानंतर लीड टू कुठे लागत असते फोर्थ इंटरकोस्टल स्पेस टू द लेफ्ट साईड ऑफ द स्टर्नममध्ये लागत असते. त्याच्यानंतर लीड 3 हे V3 बिटवीन द सेकंड अँड फोर्थ लीडच्या मध्ये लागत असते. त्याच्यानंतर लीड 4 हे फिफ्थ इंटरकोस्टल स्पेस ॲट द मिड क्लॅविकल लाईनमध्ये लागत असते. आणि लीड 5 हे पॅरल असे टू V4ला आणि हे लेफ्ट अँटेरियर ॲक्झिलरी लाईनमध्ये लागत असते. हे लीड 6 लेफ्ट मिड ॲक्झिलरी लाईन पॅरल टू असते V4ला. हे झाले लीड. या लीडचे आपण आता हा रेड कलर, हे येल्लो कलर, हा ग्रीन कलर, हा ब्राऊन कलर, हा ब्लॅक कलर, हा ब्ल्यू कलर अशा प्रकारे यानुसार आपल्याला हे चेस्टलेट लावावं लागतं. ठीक आहे. हे रेड कलरचा क्लॅम्प्स आहे, त्याच्यानंतर हा येल्लो कलरचा क्लॅम्प आहे, त्याच्यानंतर हा ग्रीन कलरचा क्लॅम्प आहे आणि हा ब्लॅक कलरचा क्लॅम्प आहे. आता हे जे कोड आहे रेड कलर, येल्लो कलर, ग्रीन कलर, ब्लॅक कलर हे कसे लावायचे तर याचं कोडिंगनुसार असते. ज्या क्लॅम्प्सवरती ग्रीन कोडिंग आहे तो लेफ्ट लेगला अटॅच करायचा असतो. ज्या क्लॅम्पवरती येल्लो कलरचा आहे तो लेफ्ट आर्मला अटॅच केला जात असतो. आणि ज्या क्लॅम्पवरती रेड कलरचा आहे तो राईट आर्मला अटॅच केला जातो. आणि ब्लॅक कलरचा आहे तो राईट लेगला अटॅच केला जातो. असे चारही साईडला कोडनुसार अटॅच केले जातात. लीड्स प्लेसमेंट झाल्यानंतर आपल्याला ई सी जी मशीनमधले जे स्टार्टचे बटन आहे ते आपल्याला प्रेस करावं लागणार. प्रेस केल्यानंतर आपल्याला तिथं 12 लीडचे पॅटर्न दिसणार. आता हे लीड आपल्याला व्यवस्थित लागल्या या नाही लागलं ते आपण कसं चेक करायचं तर त्या ई सी जी मशीनमधले लागलेले 12 लीडचे पॅटर्न आपण बघतो. तर त्याच्यामध्ये जर व्हायब्रेशन असेल, प्रेझेंट असेल व्हायब्रेशन तर ते लीड्स व्यवस्थित लागलेले नाही आहे. आणि जर व्हायब्रेशन प्रेझेंट नसेल तर ते लीड्स व्यवस्थित लागलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ई सी जी मशीनमध्ये ई सी जी प्रिंटचे ऑप्शन दिसणार. त्यानंतर आपल्याला चेक करायचे की व्यवस्थित आहेत की नाही आहेत. त्यानंतर प्रिंटच्या ऑप्शनला प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर आपल्याला तिथे ई सी जी ॲनालिसिस दिसणार आणि त्यानंतर ई सी जीची प्रिंट बाहेर येणार. तर हे होतं ई सी जी लीडचं कलर कोडचं लेक्चर. जर आय होप तुम्हाला जर आवडलं असतं तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.